राज्य महिला आयोगाकडे 7 महिन्यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती। हगवणे कुटुंबाने मयुरीला दिलेल्या यातनांसंदर्भात या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता। नोव्हेंबर 2024 मध्ये हे पत्र लिहिण्यात आलं होतं, मात्र पत्रावर काहीच कारवाई झाली नाही। मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग आता गोत्यात आले। वैष्णवीप्रमाणेच मोठी सून मयुरीला हगवणे कुटुंबानं किती नरक यातना दिल्या याचं पत्र तिच्या आईनं 7 महिन्यापूर्वी महिला आयोगाला लिहिलं होतं। या पत्रामध्ये मयुरीची आई लता जगताप यांनी हगवणे कुटुंबानं मयुरीला दिलेल्या नरक यातनांचा पाढा वाचलाय। विशेष म्हणजे 6 नोव्हेंबर 2024 ला हे पत्र लिहिलं होतं, मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नाही। या पत्रावरून महिला आयोग आता गोत्यात आलाय। 20 मे 2022 ला मयुरीचं सुशील हगवणे सोबत लग्न झालं। लग्न झाल्यानंतर हगवणे कुटुंबानं फॉर्च्युनर गाडी आणि पैशांच्या मागणीचा सपाटा सुरू केला। सासू, सासरा, दीर आणि नणंद यांनी मारहाण करून धमकी देण्यास सुरुवात केली। आमच्याकडे बंदूक आहेत, तुझी आई आणि दिव्यांग भावाला मारून टाकू अशी धमकी दिली। माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी, आमच्या मागे राजकीय पाठिंबा असं म्हणत दमदाटी केली। 18/2/2024 ला पौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली। मयुरीला सोडावं म्हणून तिच्या पतीच्या मागेही तगादा लावायचे। मयुरीचा पती नकार देत असल्यामुळे त्याचा रागही मयुरीवर काढायचे। 6 नोव्हेंबर 2024 ला पती घरात नसताना मयुरीला बेदम मारहाण झाली। सासू, सासरा, दीर आणि नणंद यांच्याकडून मयुरीला बेदम मारहाण झाली। तिचे कपडे फाडले। मारहाणीवेळी सासऱ्याने मयुरीच्या छातीला हात लावला। दीराने मयुरीच्या अवघड जागी लाथ मारली। तुला मूल होत नाही तर आमच्याकडे ये या भाषेत मयुरीला शिवीगाळ केली। मयुरीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू असल्याचं कळताच दीराने मोबाईल हिसकावून पळ काढला। मोबाईल हिसकावल्यानंतर मयुरी त्याच अवस्थेमध्ये दीर शशांकचा पाठलाग करत होती। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेली आहे। मयुरी हतबल होती। त्याचवेळी सासू आणि नणदेनं तिच्या विरोधात तक्रार दिली। अशा अनेक घटना आहेत ज्या अर्जामध्ये नमूद करता येऊ शकत नाहीत। अंजली दमानिया यांचे ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप। ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। या प्रकरणामधून माझं नाव काढा, सुपेकर अधिकाऱ्याला बोलत असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे। तर हगवणे कुटुंबानं सुनांना सुपेकरांचा धाक दाखवला। सुपेकरांचे हगवणे कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत असे आरोपही अंजली दमानिया यांनी केले आहेत। तर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये ती कथित ऑडिओ क्लिप देखील दाखवली। अंजली दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत। या ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय, मात्र TV9 मराठी याची पुष्टी करत नाही। अहवाल सुद्धा बदलण्याचं काम करतात ते तुम्हाला ऐकू येईल। हॅलो हा साहेब। हॅलो साहेब बोला की। हॅलो साहेब बोला ना, फोन केली। हो, काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? ते मीटिंग चालू। अंजली दमानिया यांनी ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत। ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा दमानिया यांनी केलेला आहे। तर ती ऑडिओ क्लिप आपण ऐकूया। साहेब बोला की। हॅलो साहेब बोला ना, फोन केली। हो, काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? ते मीटिंग चालू आहे साहेबांची आज। मी बोललोय त्यांना, थांब म्हटलं मला। नाही नाही, त्याच्यात माझं नाव कशाला टाकता तुम्ही कारण नसताना? तुमचं नावाचं माझा काही संबंध आहे त्याच्यात? ऐका ना, मी साहेबांना बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असं असं फोन आला होता म्हणून साहेबांनी मला एक 5 मिनिट थांबायला सांगितले। अरे पण कसं आहे, सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, विनाकारण आमचं नाव कशाला हे करते तिथे?
हां बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं, पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय आहे ना. अरे पण ते निवेदन तेच बनवताना त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का. मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो फार तर. नाही नाही नाही, निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे सगळं? लेखी तोंडी सगळंच आहे. हा मग त्यात माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून, कट मारतील. तुम्ही ते निवेदन निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका. हा. साहेबांचा आणि त्याचा विषय आहे ना ते. बरोबर आहे, पण मी त्यांना बोलतो साहेबांना. त्यांना म्हणावं साहेब आम्ही तर उत्ताने प्रश्न नाही, तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय का रेस्टिंगचा पण विषय घ्यायचा? काय काय विषय काय घ्यायचा? काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाही आहे, ते आतच आहे निवेदन, फक्त मला दाखवलं त्याने ओझरतं सगळं, त्यात तुमचं नाव दिसलं मला. नाही नाही, रेशनिंगचं पण आहेत का व्यापारी त्याच्यामध्ये? त्यात कॅन्टीन आहे, रेशन आहे, जीएमच्या खरेदी तुमचं सगळं आहे. ते एक काम करा त्याच्यामध्ये, मग ते त्याच्यामध्ये पुढे साहेबांनी माझं नाव नका, माझं पण नसतं त्याच्यात. तुम्हाला पण आम्हाला माहिती काय आहे, फायदा होईल सर्व साहेब माहिती सांगा? आहे. फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%. ठीक, मी बोलतो बोला साहेब, तुम्ही शेट्टी साहेबांना. हा ठीक बोलतो. आहे. ओके सर. आणि ईडी जे नवीन आलेले आहेत, त्यांना भेटायला या म्हणून विषय करून टाकू ना, चर्चा करू सर. ठीक आहे, ठीक आहे साहेब. ओके सर, बोलणं करून द्या लवकर. देतो. 2 वर्षापूर्वी सुद्धा वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. वैष्णवीनं 27 नोव्हेंबर 2023ला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांना खासगी रुग्णालयाकडून वैष्णवीच्या उपचारांची कागदपत्र मिळाली आहेत. वैष्णवी हगवणेकडून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. 2 वर्षापूर्वी सुद्धा वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. वैष्णवीने 27 नोव्हेंबर 2023ला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांना एका खासगी रुग्णालयाकडून वैष्णवीच्या उपचारांची कागदपत्र मिळाली आहेत. त्यामध्ये आधी वैष्णवीनं कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे समोर आलं. तर वैष्णवीला लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण असल्याची माहिती मिळते. हगवणे कुटुंबानं लग्नामध्ये कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं. दरम्यान बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासू यांची चौकशी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी आता वाढली आहे. वैष्णवी प्रकरणावरून 4 महिला नेत्या चाकणकर यांच्यावर संतापल्या आहेत. महिलांना न्याय देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या. रोहिणी खडसे, करुणा मुंडे, किशोरी पेडणेकर आणि वर्षा गायकवाड यांनी ही मागणी केली आहे. आम्ही त्यांचा राजीनामा मागितला तर गैर काय आहे? जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाहीच. आणि ह्या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे 2 पद आहेत. त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नको आहेत. आम्हाला 24/7 फुल टाइम महिला आयोगाला अध्यक्षांना वेळ देणाऱ्या अध्यक्ष हव्या आहेत. आज तो फक्त मी 3 महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही तो पूर्ण 35,000 महिलांचा ताफा घेऊन ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलनासाठी बसणार आहे. मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या. रुपाली चाकणकरांचा माज वाढतच चाललाय दिवसेंदिवस. त्यांच्या बोलण्यामध्ये चिल्लर बिल्लर असे शब्द यायला लागलेत. आपण एक महिला आहोत. अशा संवेदनशील जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पहिला आधी आपण संवेदनशील असलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं अशा महिलेचा पहिला राजीनामा मागू नका, घ्या. तुम्ही घ्या राजीनामा आणि सुसंस्कृत चांगली संवेदनशील महिला त्या पदावर बसवा. हे महिला आयोगाचं पद जे आहे ना हे खरं तर मला वाटतंय राजकीय पार्टीशी संबंध असलेल्या व्यक्तीला न देता हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे, कारण त्यामुळे पारदर्शकता येऊ शकते. शेवटी काय राज महिला आयोगाच्या अध्यक्षाची जी पॉवर आहे ती खूप स्टॅच्युटरी पॉवर आहे. त्यांना खूप मोठे अधिकार आहेत. त्यांनी सो मोठं पण काही ऍक्शन करायला पाहिजे होत्या. दुर्दैवाने मयुरीने जी कंप्लेंट केली होती तिची कॉग्निजन्स पण त्यांनी घेतलं नाही. का? कारण
त्यांचे जे सासरे होते ते त्यांच्या पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी ती घेतली नाही. या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी राज्य महिला आयोगाला घ्यावी लागेल, रुपाली चाकणकरांना घ्यावी लागेल, कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही घटना झालेली आहे. आताची आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया. कसपटे कुटुंबाला धमकावणारा निलेश चव्हाण याच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. निलेश चव्हाणच्या शोधात पुणे गुन्हे शाखेची पथकं रवाना झाली आहेत. निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्याचा देखील गुन्हा आहे.